नमस्कार. मी अर्थातच रोहिदास उर्फ काका कोंडाळकर खूप दिवसानंतर आपल्यासमोर येतोय. त्याचं कारण असं की ती वेळच तशी आहे. देश ज्या परिस्थितीतून चाललेला आहे त्याच्यावर जर आपण व्यक्त नाही झालं तर कधी होणार. मित्र हो, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेच. चोऱ्या केल्या ह्यांनी, मग ती मताची चोरी असेल, देशाच्या पैशाची चोरी असेल, लूट असेल, हे सर्व करून सत्ता हस्तगत केली, चॅनेलवाल्यांची तोंडं बंद केली, पैशापुढे सर्वांनी गुडघे टेकले. देशाचा विचार न करता एका ढोंगी, अडाणी, चोरटा, लुटारू आणि खोटारडा असणाऱ्या एका मोदी नावाच्या माणसाचा फक्त विचार केला. त्यांच्यावर सर्वांवर देशद्रोहाचा खटला का चालू नये? जे लोक गजाआड तुरुंगात पाहिजेत ते अजून बाहेर मोकाट सत्तेमध्ये कसे? एवढा आमचा कायदा कमकुवत लाचार झालाय? लोकशाहीचा पार गळा घोटला तरी डोळे उघडेनात. मित्र, मी हजार वेळा म्हटले की हा देश गुन्हेगार, तडीपार, अडाणी चालवत आहेत. यांच्या डिग्री बोगस, तरी ह्यांच्यावर कारवाई नाही. अहो, सर्वसामान्य खोटी डिग्री दाखवून नोकरी मिळवली तर त्यांची नोकरी तर जातेच, त्यांना शिक्षा देखील होते. मग खुद्द देशाच्या पंतप्रधानाची खोटी डिग्री, सर्टिफिकेट तयार करून स्वतः देशाचा गृहमंत्री सार्वजनिक करतो. हे केवढं मोठं आश्चर्य आहे. मग यांच्यावर कारवाई कधी होणार? यांना शिक्षा कधी होणार? काय चाललंय देशामध्ये? कुठे नेऊन ठेवलाय भारत देश? जगात नाचक्की झाली पार देशाची. हा कोणत्या अँगलने विश्वगुरू समजायचा? विश्वगुरू सोडा, साधा गुरु किंवा शिष्य होण्याच्या लायकीचा नाही. यांची जागा तुरुंगातच आहे. आणि ज्यांनी यांना साथ दिली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली, हे सर्व देशद्रोही समजून तुरुंगातच पाहिजेत. यांची तीच लायकी आहे. हे सर्व बोलण्याची वेळ आली त्याला कारण हेच लोक आहेत. जे सत्य आहे, देशहिताचं आहे, देशविरोधी आहे, ते बोलायचं आमचं कर्तव्य आहे, अधिकार आहे. नाहीतर येणारी पिढी आम्हाला कधीही माफ करणार नाही. धन्यवाद.